उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज मिक्स भाजी बनवायची आहे। तर मिक्स भाजी ही फ्लावर, गाजर, लाल भोपळा, अर्धा कांदा, एक वांग आणि अर्धी शिमला मिरची आणि मसाल्यामध्ये आहे धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर लाल तिखट, एक तमालपत्र आणि दालचिनी। आणि आपण आता त्याला सुरुवात करूया। सर्वात प्रथम कढईमध्ये तेलाची फोडणी करून त्यावरती दालचिनी आणि तमालपत्र ॲड करून घेतलं आणि जिरे मोहरी टाकली। त्यानंतर मग हे सगळे आपले पीसेस जरा मीडियम पीसेस करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करून घेतले। त्याला आता एक 5 मिनटं मीडियम गॅसवरती परतून घेऊ। हे सांगायचं राहून गेलं, आले लसूणची पेस्ट मी ओला नारळ, लसूण आणि आलं ह्याची हे पेस्ट करून घेतलेली आहे। असे 2 चमचे ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। आता छानपैकी परतून घेऊया। जोपर्यंत आलं लसूण पेस्टचा तुरटपणा कमी होत नाही तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊ। यानंतर आपण याला चवीपुरते मीठ ॲड करू। आणि 1-2 मिनिटं याला छानपैकी परतून घेऊया। आवडत असल्यास यामध्ये एखादा बटाटा टाका। आज मी बटाटा नाही टाकलेला आहे। यानंतर आता आपण हे आपले जे मसाले आहेत हे ॲड करून घेऊ। यातच मी थोडीशी हळद पण घेतलेली आहे। अजून 1-2 मिनिटं ह्याला गॅस मीडियम आहे, थोडासा कमी गॅसवरतीच घ्या आणि परतून घेऊ। छान मस्तपैकी आता हे परतलेलं आहे। एकदम सिंपल आहे। शिजण्यासाठी 10 मिनटं आणि तयारीसाठी 10 मिनटं, म्हणजे टोटल एक 20 मिनटं। लाल भोपळा खाण्यात येत नसेल तर या प्रकारे आपल्याला तो जेवणात समाविष्ट करता येईल। हे बघा छानपैकी परतलेलं आहे। हे आता मी झाकण ठेवून एक 3 मिनटं परतवते। त्यानंतर अगदी 1 वाटी मी थोडंसं ह्यात गरम पाणी टाकते, म्हणजे थोडासा हा अगदी सुक्का नाही पण थोडासा ओलसर असा मिक्स भाजी तयार होईल। साधारण 4-5 मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे। बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी, म्हणजे जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल पातळ घट्ट त्याप्रमाणे आपण हे गरम पाणी ॲड करूया। थोडं थोडं करत घाला, नाही तर एकदम पातळ होऊन जाईल। अजून याला शिजायचं आहे, शिजण्यासाठी सुद्धा मला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे मी अजून थोडंसं एक अर्धी वाटी ॲड करते, म्हणजे मला शिजायला त्याला मदत होईल। आता हे झाकून आणि एक 5 मिनटं थिंक सगळ्या भाज्या शिजतील। ताज्या ताज्या असल्यामुळं पटकन शिजतीलच। साधारण एक 10 मिनटं झालेली आहेत। सॉफ्ट शिजलेलं आहे हे। आता तुम्ही पाहू शकता हे मस्त गरमागरम मिक्स भाजी तयार आहे। याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची थोडीशी अर्धी अशी ठेवली होती, ती वरतून ॲड करते, म्हणजे जेव्हा भाजी आपण सर्व करतो तेव्हा हा हिरवा कलर आपल्याला एकदम छान वाटतं। आणि हे आता गरम असल्यामुळे हे सॉफ्टही होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण थोडंसं याच्यावरती कोथिंबीर थोडी जास्तच घेऊया। गरमागरम मिक्स भाजी रेडी आहे। पराठा, चपाती, पुरी किंवा गरमागरम जीरा राईस आहे की नाही मस्त मेन्यू। एकदम सोपा, साधा आणि 10 मिनटात तयारी होणारा आणि सर्वांना आवडेल असाच आहे। तुम्ही बनवा आणि आवडलं असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। थँक्यू।